गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रसिको, आज मी तुम्हाला 10वे नक्षत्र मघा नक्षत्राची माहिती देत आहे। 0° सिंह राशीपासून ते 13° 20 कला सिंह राशीपर्यंत। राशी स्वामी रवी, नक्षत्र स्वामी केतू। मघा नक्षत्राचा शरीराचा भाग हृदय, पाठीचा मणका, सुषुम्ना नाडी। हृदयाचे ठोके अचानक वाढणे, विषारी वस्तूच्या सेवनामुळे आजार, पाठदुखी, कॉलरा, कारण नसताना हसणे, धडधड, चक्कर, बेशुद्ध होणे, संशयाने पछाडलेला वेळ, मूत्रपिंडाचे विकार। स्पष्ट वक्ता, पटकन ऐकणार, शक्तिमान, निर्भीड, साहसी, निर्लज्ज, धीट, कामुक, भावनाशील, प्रेमळ, घमेंडखोर, पटकन संतापणार, आपल्याच कामात रमणार, उतावीळ, स्वच्छ हित जपणारा, स्वार्थी, तापट, उच्चाभिलाषी, उच्च पद मिळवण्याची इच्छा असणारा, कार्यक्षम सरकारी पदाधिकारी, गुप्त कार्यात रस घेणारा, चांगला खेळाडू, जनसंपर्क राखण्यात प्रयत्नशील, उपजीविकेच्या साधनामुळे सुखी, आरामदायी, कार्यकुशल, श्रीमंत, हाताखाली बरीच माणसे, नोकर चाकर, ईश्वर भक्त, व्रत वैकल्य करणारा, अत्यंत उद्योगी, संशयी, मोठे उद्योग किंवा कंपन्याचे कंत्राटदार, रासायनिक औषधाचे उत्पादक, फौजदारी वकील, सुरक्षा किंवा सेना विभाग, सर्जन, चिकित्सा विभाग, सरकारी नोकर, पोलीस, सुरक्षाविषयक कार्य, तांत्रिक, नकली दागिने तयार करणे, भेसळ करणारा, विद्युत उपकरणे, हत्यारे, चर्मरोग, सरकारकडून विशेष प्रतिष्ठा, प्रतिभाशाली, कार्य लहान, पदावरून मोठे पद मिळवण्यात यशस्वी। या नक्षत्राची वैशिष्ट्ये, या नक्षत्रात जन्माला आलेला लोक स्वच्छ परिश्रमाने किंवा अचानक लाभ झाल्याने संपन्न होतात। या व्यक्तींना वडीलधाऱ्या मंडळीविषयी असा आदर वाटतो, तसेच ते त्यांची जबाबदारी आस्थापूर्वक पार पाडतात। या व्यक्तींना आयुष्याच्या जोडीदाराकडून चांगले सुख लाभते, तरी ते भिन्नलिंगीय व्यक्तीबाबत उदासीन असतात। या व्यक्ती सेना, अभिनेता, गुप्त कार्यात रुची, गुप्तहेर म्हणून काम करून पैसे मिळवणाऱ्या, लेखक, अत्यंत कामुक पण कमजोर कामशक्ती असणाऱ्या, दुसऱ्यांचे काम करण्यात तत्पर, खाण्यापिण्याची आवड, काटकसरी, कानाचा विकार असणाऱ्या, कातडीचे रोग असणाऱ्या, चिंताग्रस्त मनस्थिती असणाऱ्या, खणखणीत आवाज असणाऱ्या, प्रगतीत वरचेवर बाधा येणाऱ्या असतात। जेव्हा रवी केतू या नक्षत्रावरून भ्रमण करतात, तेव्हा जन्मकुंडलीत रवी किंवा केतूच्या स्थानानुसार व्यक्तीला फलप्राप्ती होते। या नक्षत्रात रवी भाद्रपद महिन्यात 13.25 दिवस असतो, तर केतू दर 18 वर्षांनी या नक्षत्रावरून भ्रमण करतो। चंद्र तर 27 दिवसांनी 1 दिवस या नक्षत्रात असतो। मघा नक्षत्राच्या व्यक्तीची विचारशक्ती दांडगी असते, तसेच बरोबर अंदाज करण्याची त्यांची क्षमता अनाकालीन असते। पूर्वा फाल्गुनी नक्षत्र 11वे नक्षत्र। राशी स्वामी रवी, नक्षत्र स्वामी शुक्र यांचा पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा शरीराचा भाग हृदय, सुषुम्ना नाडी, मज्जारज्जू, प्रेमात अपयश, त्यामुळे हृदयविकार, संततीमुळे त्रास, पत्नी किंवा भिन्नलिंग व्यक्तीमुळे त्रास,
गर्भपात, भरून न येणारे नुकसान, नाडीविकार, रक्तक्षीणता, पाय दुखणे, जुलाब, गुडघे, रक्तदाबाचा विकार, हृदयावर सूज. संगीतात कुशल, संगीतप्रेमी, कवी, उदात्त, लोकप्रिय, मनोरंजनाची आवड, हसरा, विलासी, सट्टा आणि जुगाराची आवड, प्रामाणिक, सत्यवादी, सावध वृत्तीचा, क्रीडा विनोदाची आवड, रेखाचित्राची विशेष आवड, मूर्तिकार, कलाकार, राज्यमंत्री, संगीततज्ञ, पेंटिंग, बहुमूल्य वस्तुदा, चित्रकार, अभिनेता, शिपाई, विश्वासपात्र, लवकर आनंदित होणारा, किराणा मालाचा व्यापारी, कापूस, सूत, मीठ, मग, मधुरास इत्यादी वस्तूची आवड असणारा, नम्रतेने बोलणारा, अज्ञात आशंकांनी व्यतीत, भेटवस्तू देण्यात उदार, भडक वेशभूषेची आवड, कोणतेही कार्य पूर्ण करण्याची दक्षता घेणारा, फिरण्याची आवड, दूरवरच्या देशात प्रवास करण्याची आवड, उच्च पदाधिकाऱ्यांचा विश्वास, संपादन करण्यास कुशल, स्त्रियांविषयी आपुलकी, सरकारी खात्यात नोकरी, दळणवळण, ऑल इंडिया रेडिओ, वाद्ययंत्र, वाद्यसामग्री विक्रेता, प्राचीन कलाकृती किंवा पुरातत्व वस्तूचा संग्रह करणारा, संग्रहालय, मनोरंजन किंवा खेळात प्रतिनिधी, ऑटोमोबाईल, शेतावर रोगनाशक औषधे टाकणारा, सिनेमा, थिएटर, स्टुडिओ, फिल्मोद्योग, टीव्ही यांच्याशी संबंधित, फोटोग्राफी, चित्रकला, पशुचिकित्सालय, कॅन्टीन, रेव्हेन्यू, आर्ट गॅलरी, शिशुकेंद्र, सर्जन, गुप्तरोग विशेषज्ञ, शिक्षणतज्ञ, विज्ञान विशारद, व्हाईस चान्सलर, महिला कॉलेजमधील कर्मचारी, जेल निरीक्षक, काचेचा व्यापारी, पितळ किंवा तांबे याच्याशी संबंधित, सिगरेट कंपनी, क्लार्क, सल्लागार, शिक्षक, संपादक, अधीक्षक. या नक्षत्राची वैशिष्ट्ये. या नक्षत्रात जन्मलेले आले व्यक्ती अत्यंत भावनाशील, पापभीरू, सहानुभूतीपूर्ण वागणारे असतात. त्या इतरांना सहाय्य करणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या, शस्त्र चालवण्यास कुशल, नेमबाज, पशुप्रेमी, व्यापारात रुची असणाऱ्या, धार्मिक संस्था किंवा सहकारी संस्था संस्थापक, खरेदी विक्रीत नुकसान सोसणारे असतात. प्रगतीत बाधा किंवा अयशस्वी, मानापमानाला महत्त्व देणाऱ्या, घमेंडखोर, धार्मिक बाबीची आवड असणारे, कपाळावर जखमेची खूण, चिंतित, धाडसी असतात. त्यांना पती किंवा पत्नीपासून विशेष सुख लाभत नाही, पण त्यांना भिन्न लिंगियाबद्दल विशेष आकर्षण वाटते. या नक्षत्राच्या व्यक्तींनी कला, साहित्य किंवा राजकारणाचे क्षेत्र निवडावे. रवी भाद्रपद महिन्यात 13.25 दिवस भ्रमण करतो. चंद्र तर 27व्या दिवशी एक दिवस या नक्षत्रात असतो. या नक्षत्रावरून रवी किंवा शुक्राचे भ्रमण होते, तेव्हा जन्मकुंडलीतील त्यांच्या स्थानानुसार त्या व्यक्तीला फलप्राप्ती होते.